वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपदिशदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। यस्य निश्वसितं वेदाः यो वेदेभ्योऽखिलं जगत् निर्ममे तमहं वन्दे विद्यातीर्थमहेश्वर। वेद मंत्र जे आहेत हे भगवंताचे निश्वास आहेत, म्हणजे घेतलेला श्वास नाही, सोडलेला श्वास आहे। त्यामुळे त्याच्यात अहंकार नाहीये, निरहंकार आणि अशा स्वरूपाचा तो केवढा आहे मंत्र समुच्चय। तुम्ही आता पाहताय, आधी ऋग्वेदाचे मंत्र ऐकलेत, आता कृष्ण यजुर्वेदाचे ऐकता आहात। या प्रत्येक मंत्रांमध्ये किंवा प्रत्येक वेदाची एक एक म्हणण्याची, उच्चारणाची एक वेगळी पद्धत आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये। आणि प्रत्येक वेदानी तेच जरी तत्व सांगितलं असलं तरी सांगण्याची ही पद्धत थोडी थोडी वेगळी आहे। आजचा आपला विषय आहे पंचकोश, म्हणून त्या अनुषंगाने आपण विचार करूया। आमच्याकडे आता उद्यालाच उपनिषदांमध्ये ब्रह्मवल्ली आणि भृगुवल्ली या दोन्हीही उपनिषदांमध्ये या पंचकोशाचं वर्णन आलेलं आहे। आपण सगळेजण ऐकतो, पाहतो, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, हे तुकाराम महाराजांनी या देहाला म्हणलं हे मंदिर आहे आणि आतमध्ये परमात्मा हे या ठिकाणी आहे। हृदयस्थो जनार्दन म्हणून म्हटलं। त्याच मंदिराला एकनाथ महाराज म्हणतात, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल। प्रत्येक जण त्याला वेगळ्या वेगळ्या नावानी हाक मारतायत, पण प्रत्यक्ष जे काही आहे ते एकच आहे। पण समजावून सांगावं लागतं, प्रत्येक गोष्ट ही आम्हाला समजावून सांगावी लागते, त्याविषयी समजत नाही। आपल्याकडे
समर्थांनी एका ठिकाणी काय म्हटलंय बघा, प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण. होय की नाही? परमार्थात पंचीकरणाला त्यांनी महत्व दिलंय. पंचीकरणामध्ये जर आम्ही पाहायला गेलो तर माझ्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी जी पंचमहाभूत आहेत माझ्या शरीरामध्ये त्यांचा निवास आहे. पण आपल्याला त्यांची माहिती, या पंचमहाभूतांची माहिती अनेक वेळेला झालेली असती, आपण ऐकलेली असती. ठीक आहे. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्याही बाबतीतली आपल्याला माहिती अनेक वेळेला ऐकायला मिळालेली असते. पंचकर्मेंद्रिय आहेत, पंच तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे ही आहेत. पण तुम्ही जर हे पाहिलं, निर्वाण षटकम, नवा पंचकोश, मी हेही नाहीये, मी तेही नाहीये, तर त्याच्यात त्यांनी पंचकोशांचा उल्लेख इथेही. हा, नवई पंचवायु, नवा सप्तधातु, नवा पंचकोश. तर हे पंचकोश हे काय आहे आणि याचा संबंध आमच्या नित्य वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, आचरणामध्ये त्यांचा कुठं कसा संबंध आहे हे आपल्याला पाहायचंय. पंचकोश म्हणजे काय करतात, हे कुठं आहेत? हे काही डॉक्टर ऑपरेशन करायला गेले तर कुठे दिसत नाही. तो हृदय दाखवता येतं, यकृत दाखवता येतं, पित्ताशय दाखवता येतं, म्हणले ते कोश दाखवा हो, पण हे अदृश्य आहे. म्हणून आपण जर पाहायला गेलो की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, आणि तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, हा अदृश्य रूपाने राहणारा पण हा पंचकोश जो आहे याचा काहीतरी संबंध आहे. आता कोश हा शब्द ज्यावेळी आपण वापरतो ना, कोश हे अतिसूक्ष्म अवस्था आहे, आपल्या शरीरामधली अतिशय तरल, ज्यांना दिसती ते महात्मे आहेत, खूप मोठे आहेत, पण ज्यांना दिसत नाहीये पण आपण सगळेजण निदान वर्णन तरी ऐकतोय, अशापैकी हे जे पंचकोश आहेत, यात असं म्हटलेलं आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, असे हे 5 कोश आहेत. सुरुवातच म्हणजे अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्नाद्येव खल्व्यमानि भूतानि जायन्ते, अन्नेन जातानि जीवन्ति, अन्नं प्रजन्त्यभिसंविशन्तीति. पहिला कोश कोणचा आहे तर तो अन्नमय कोश आहे. एक साधी कल्पना करूया आपण की मला एक एक द्वारातून आत जायचंय, प्रवेश करायचंय, आनंदमय कोशापर्यंत पोचायचंय, पण तत्पूर्वी सुरुवात कुठून आहे तर अन्नमय कोशातून सुरुवात आहे. आणि तसं जर बघायला गेलो तर अन्नमय कोश जो आहे तो स्थूल आहे. एक जे आतले जे कोश आहेत ना, ते एकापेक्षा सूक्ष्म, त्याच्यापेक्षा सूक्ष्म अशी अवस्था होत जाणार आहे. मग या अन्नमय कोशात मला त्याच्यात एंट्री घ्यायची आहे, या कोशामध्ये, त्या प्रत्येक याच्यामध्ये मला आत शिरायचंय, त्याशिवाय मला त्या परब्रह्माचं दर्शन होणार नाही. कारण तो परमात्मा कसा आहे तर तो आनंद स्वरूप आहे, परमानंद स्वरूप आहे.
आमच्या या उपनिषदामध्ये आनंदाचे स्तर दाखवले. उद्या आता ते येईल. भीषास्माद वातः पवते भीषोदयति सूर्यः भीषास्माद अग्निश्चेन्द्रश्च मृत्युर्धावति पंचमैति सैषानंदस्य मीमा सा भवती. आता याच्यामध्ये काय आहे, पहिला आनंद, दुसरा आनंद, असे आनंदाची वर्णन केली. आपण आनंदमय कोशापर्यंत आलो की त्याचा विचार करूया. पण पहिला संबंध जो येतो तो अन्नाचा दाखवतो. आणि हे अन्न आता मला आज जर प्रवेश करायचा आहे तर या स्थूल देहामध्ये मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर माझ्या अन्नावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण आता तुम्ही जर पाहिलं आतापर्यंत आपण वैश्वदेव करतो बघा. पंचसूना दोष परिहारार्थम, म्हणजे मी जे रोज अन्न सेवन करतोय याच्यावर किती प्रकारचे दोष आहेत अन्नधान्यावर असणारे. आज कोणीही कुठेही खातोय, कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन खातोय, काहीही खातोय, याचा जर आपण विचार केला आणि शुद्ध, उत्तम, अतिशय चांगलं असं ज्यावेळी अन्न माझ्या शरीरात जातं त्यावेळी त्या अन्नालाही आनंद होतो की मी कुठे जातोय तिथं माझं सोनं होणार आहे. म्हणून आपण म्हणतो ना, अन्न हे ब्रह्म आहे. आणि जेवायला बसल्यावर सुद्धा म्हणतो उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे भोजन घेणं सुद्धा एक यज्ञ कर्म आहे. म्हणून आमच्याकडे काय म्हणलं हो, या मुखाला यज्ञकुंड म्हणले. आम्ही आहुती घालतोय मुखामध्ये, म्हणून आपण चित्राहुती घालून झाल्या की काय करतो, प्राणाहुती घालतो. प्राणाज स्वाहा, अपानाज स्वाहा, व्यानाज स्वाहा. अरे माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या पंचप्राणांना मी एक एक आहुती आधी घालतो. म्हणजे हे जे आहे याला प्राणाग्निहोत्र असं म्हटलेलं आहे. भोजन करणं, जेवण करणं. आज आम्हाला समजत नाहीये की अरे हे जे मुख आहे हे यज्ञकुंड आहे, अग्निकुंड आहे. आम्ही त्याची कचरा पेटी करून टाकली. बघा, तुम्ही विचार करा, कोणीही कुठेही काहीही खातोय बघा. आपल्याकडे काय सांगितलंय की तुम्ही जे जेवाल, खाल, काय कराल, जे एका जागी बसून खा बर, असं सांगितलंय की नाही. पण आता फॅशन काय निघाली आहे सध्या, ताटली हातात घ्यायची आणि गावभर फिरत खायचं, होय की नाही. आपल्याकडं असं म्हणलंय की असं जर कोणी फिरत खात असतील तर त्यांना काय म्हणावं, तर त्यांना मूर्ख म्हणावं असं सांगितलेलं आहे. कालिदासाच्या त्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे. म्हणजे काय म्हणलंय की एक तो भोजराजा, त्याची राणी आणि त्याची कोणी मैत्रीण बोलत होत्या आणि हा मध्ये गेला आणि काहीतरी बोलला आणि ती म्हणली या मूर्ख. त्या राजाला ते लागलं, टोचलं आणि दुसऱ्या दिवशी दरवाजात उभा राहिला आणि येईल त्या प्रत्येक विद्वानांना, प्रत्येक पंडित या मूर्ख असे म्हणतोय तो. प्रत्येक जण खाली मान घालून आपले चाललेले. पण कालिदास आल्यानंतर त्यांनी म्हणले या मूर्ख बोलू. त्यावेळी लगेच तो, अरे नागानी जसा फणा काढावा तसं तो लगेच म्हणला म्हणजे मला तू मूर्ख का म्हणतोयस. मी कधीच
चालताना, हिंडताना, फिरताना खात नाही. मी खात असताना बोलत नाही आणि बोलत असताना खात नाही. दोन माणसं जर बोलत असली तर मी त्याच्यात मध्ये बोलत नाही. म्हणजे मूर्ख कोणाला म्हणावं असं त्याच्यात कालिदासांनी सांगितलं, दाखवलं. त्यापैकी एक मूर्खपणा म्हणजे हिंडत फिरत खाणं, बरं का, की जे हल्ली प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा जागोजागी सगळी माणसं असं करतात. परिणाम काय होतो? अन्नाला सन्मानित करावंच. अन्न सात्विकच खावं, उत्तमच खावं, कधीही शिळं खाऊ नये. म्हणजे आम्ही उपनयनामध्ये त्या मुलाला जे उपदेश करतो ना, त्यावेळी पर्युषित भोजनानि वर्जनीयानि, पर्युषित म्हणजे शिळं अन्न, की ज्यातलं रसहीन झालेलं आहे, हे कधी खायचं नाहीये. अशा अनेक गोष्टी आम्ही ज्यावेळी सांगत असतो त्यावेळी सगळ्यात प्राधान्य कशाला दिलंय, तर अन्नाला दिलेलं आहे. आमच्याकडे म्हटलंय अन्नाची कधीही निंदा करू नये. अन्न निंद्यात तद्व्रतम, ते व्रत आहे. नाहीतर हे असंच झालंय तसंच झालंय, बरं का, आज खारटच झालंय, तिखटच झालंय, आंबटच झालंय, काही करू नका. जे पुढं जे आलेलं आहे ते परब्रह्म समजा आणि तुम्ही त्याचा स्वीकार करा, ही गोष्ट आहे. पण अन्न जे आम्ही सेवन करतो त्यामुळे एक कोश तयार होतो आपल्या शरीरामध्ये. अन्न म्हणजे कोश तयार होतो, ते पहिलं द्वार आहे. आणि मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की ही जे पंचकोश आहेत ना, हे सगळे फिरतायत बरं का, एकाच्या आत एक, एकाच्या आत एक. म्हणजे ही द्वार सुद्धा फिरतायत. म्हणजे मला ते अशा वेळी पकडलं पाहिजे. ते फिरत 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 आलंय आणि ते तिथं आलेलं असताना बरोबर दार उघडून मला आत उडी मारायची. म्हणजे अन्नमय कोशामध्ये मी बाहेरून तिथं आत पडणार आहे आणि मी तिथून मग पुढच्या एकेका कोशामध्ये जाणार आहे. म्हणून अन्नमय कोशाचा ज्यावेळी आपण साकल्याने विचार करतो, इथं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही देवपूजेला ज्यावेळी बसतो ना, आचमन करतो, न्यास करतो, सगळं करतो आणि आपण अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा, आपल्या अंगावर शंखोदकातलं पाणी शिंपडून घेतो. ऋग्वेदी पूजेमध्ये एक म्हणलंय, येभ्यो माता मधुमत पिन्वते, हा जो मंत्र एक म्हटला जातो, बरं का. म्हणजे आम्ही अगदी स्नान करून बसलोय, सोवळं नेसून बसलोय, इकडं शिवलो नाही तिकडं शिवलो नाही, हे सगळं सगळं जरी करून बसलेलो असलो तरी सुद्धा एक आणखीन गोष्ट केली की मनुष्य गंध निवारणे विनियोग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यात आपण सगळी माणसं बसलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला माणसाचा वेगळा गंध येत नाहीये, बरं का. पण माणसाला सुद्धा एक गंध आहे आणि तो दुर्गंध आहे, सुगंध नाही. आणि तो गंध परमेश्वरा मध्ये जर आडवा येत असेल तर हा मंत्र म्हणून तो मनुष्यगंध निवारण होऊन मग मी तुझी पूजा करतो. म्हणजे थोडक्यात आम्ही ज्यावेळी पूजेसाठी सिद्ध होतो, पृथ्वी इति मंत्रस्य सगळं म्हणून सगळं सगळं पूजेला अगदी सिद्ध झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे मला शुद्धी करावी लागते. इथं एकनाथ महाराज आठवतात, देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण. ही पुढची ओळ जरा जास्त महत्वाची आहे, बरं का. मी पूजा करतो, मला अशी फुलं लागतात, मला अशा तुळशी लागतात, असा बेल लागतो, माझे देव चांदीचे आहेत, माझे देव सोन्याचे आहेत. हे सगळं करत असताना एक प्रकारचा अहंकार
माझ्यामध्ये प्रकट झालेला असतो. माझी पूजा, मला 1 तास लागतो बरं का पूजेला, मला 2 तास लागतात बरं का. हा अहंकार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना तुमच्याकडून कुठलाही दोष होता कामा नये. तर तो दरवाजा उघडणार आहे, त्याची किल्ली या सगळ्यामध्ये आहे. म्हणून अन्नमय कोशामधून तुम्हाला ज्यावेळी जायचंय, मुद्दाम लक्षात घ्या की आपण जर पुराण वाचली तर त्याच्या तपाला फार महत्व दिलंय. त्या पार्वतीने, तिचं नाव अपर्णा पडलंय, पाला पाचोळा खाऊन राहिली, नुसतं पाणी पिऊन राहिली, म्हणजे तो देह वाळवू लागली आणि मग परमात्म्याची प्राप्ती झाली, शंकर भगवान मिळाले वगैरे सगळं. पण थोडक्यात काय आहे की एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही चरू नव्हे, भोजन करावं, त्याचा सन्मान करून ते घ्यावं आणि त्याला एक निश्चित असं लिमिट असावं की ज्यामुळे आळस येणार नाही. नाहीतर काय आहे, दुपारी आम्हाला फोन येतात आणि विचारतात, गुरुजी 2 वाजता फोन केला, तुम्ही झोपलेले नव्हतात ना? फोन करून विचारतात. नाही म्हणलं, मी दुपारी नाही झोपत कधी. नाही म्हणले, आम्हाला पुणेकरांना सवय आहे बरं का, की जेवण झालं की थोडा वेळ वामकुक्षी, ती वामकुक्षी कुठली, तास 1.5 तास घोरतात. तर थोडक्यात काय आहे की हा सगळा परिणाम कशामुळे होतो, तर अन्नामुळे होतो. म्हणून आम्ही घरामध्ये वैश्वदेव केला पाहिजे, सगळ्यांना देऊन मग आम्ही खाल्लं पाहिजे. अतिथी देवो भव, आमचे 4 जे आहेत प्रमुख, जे दैवत म्हणून जी दिलेली आहे, त्याच्यात बघा की मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा आणि अतिथी देवो भवा. आम्ही थोडा वेळ वाट बघायची म्हणून सांगितलेलं आहे ना. आता सध्याच्या काळात त्यातल्या किती गोष्टी होतात, नाही होत. तुम्हाला सांगतो, वैश्वदेव नुसता केला, मी अन्नमय कोशातलं सांगतोय, पण त्याच्यात एक गोष्ट सहज जाता जाता म्हणून सांगतोय, वैश्वदेव नुसता केला तर काय होतं हो, नित्य वास्तुशांती होती. नित्य आहे, कारण एक आहुती वास्तूला दिली जाते. नित्य श्राद्ध होतं. वैश्वदेवामध्ये आहुती आहे, पितृभ्य स्वधास्तु भूतेभ्यो नमः. नित्य श्राद्ध केल्याचं पुण्य या वैश्वदेवामध्ये मिळतं. आणखीन काय होतं, तर माझ्या घरामध्ये समृद्धीचा झरा व्हायला लागतो. आणि समृद्धीचा झराच पाहिजे बरं का. वाहतं पाणी असतं ना, ते स्वच्छ असतं आणि शुद्ध असतं. साठलेलं पाणी असतं ना, ते स्वच्छ नसतं बरं का. पाण्याला म्हणले लक्ष्मी स्वरूप आहे, ते पाणी आहे, पण ते वाहतं असलं पाहिजे. आम्ही यांच्याकडे जातो, यांच्याकडे ती नदी आहे बरं का, कपिला नदी आहे, स्वच्छ पाणी, म्हणजे वरून काही खाली टाकलं तर कुठलीही गोष्ट लगेच स्वच्छ दिसेल. आज अशा नद्या राहिल्यात का हो? स्वच्छ नाही राहिलेलं. पण यामुळे काय होतं, आमच्याकडे स्वच्छ पाणी हा जो उल्लेख आहे वैश्वदेवामध्ये, साधा विचार बघा, यथा कूप शतधार सहस्रधारो अक्षितः एवामे अस्तु धान्य सहस्रधारम अक्षितम धनधान्य स्वाहा. म्हणून एक आहुती धनधान्याकरता म्हणून घातलेली आहे बरं का. आणि वर्णन करताना काय केलंय, यथा कूप शतधार, जशा विहिरीमध्ये, कूपामध्ये इकडून एक थेंबर, इकडून एक थेंबर, असं सगळीकडून थेंब 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 पाणी पडत राहतं आणि ती विहीर भरून जाते. एवामे अस्तु धान्य सहस्रधार मक्षदम, माझ्याही घरात
हे परमेश्वरा, असं धनधान्य येऊन पडू दे. बरोबर, वैश्वदेवामध्ये ही गोष्ट म्हटलेली आहे. म्हणून अन्न जे आहे हे आधी यज्ञ केलाय, आधी दुसऱ्या कुणाला दिलेलं आहे. आम्ही कावळ्याला देतो बरं का, म्हणजे वाजस याला दिल्यामुळे काय होतं बरं का, हे हे सगळं प्राणाग्निहोत्राशी जोडले म्हणून सांगतो बरं. रोज आम्ही कावळ्याला सुद्धा एक ज्यावेळी आहुती देतो ना, त्यावेळी आमच्या घरात अपमृत्यू घडत नाही. मृत्यूचे अनेक प्रकार आहेत. महामृत्यू आहे, पण अपमृत्यू जो आहे हा टाळता येतो आणि तो या मार्गे होतो बरं का. नित्य वैश्वर्य होत असेल तर त्या कावळ्याला ती आहुती मिळते. आणि तुम्हाला सांगतो, या जगामध्ये हे जे प्राणी आहेत ना, आपण त्यांना समजतो की यांना काही कळत नाहीये, यांना काही डोकं नाही, अक्कल नाही. तसं नाही बरं का. त्या विशिष्ट वेळेला कावळा येतो, तयार असतो तो. का त्याच्या हातात घड्याळ आहे का? तुम्ही एखाद्या रस्त्यावरनं जाणाऱ्या गाईला 2-3 दिवस ओळीनी गोगरास घालून बघा, चौथ्या दिवशी ती तुमच्या दाराशी त्या वेळेला उपस्थित असते. कुत्रा असू दे, मांजर असू दे, कावळा असू दे, म्हणजे या सगळ्यांना वेळेचं महत्व आहे ना, आणि ते जाणतात. आपण थोडा सूक्ष्म सूक्ष्म विचार करायला लागलो की आपल्या लक्षात येत. म्हणून आपल्याकडे सांगितलंय बघा की अन्न सुद्धा सेवन करताना भरू नका, तर ते चावून चावून खा. अन्नाची शक्ती कशामुळे वाढेल याचा विचार या भोजन विधीमध्ये आमच्या लक्षात येतो. ते 32 वेळा चावा वगैरे वगैरे फार इतकं नको आहे, पण जेणेकरून तुम्ही अन्न चरवण करून खाल्लं पाहिजे. आणि या सगळ्याचा उल्लेख आमच्या वेदामध्ये येतो बरं. अन्नन्न परिचक्षिता, अन्नम बहुकुर्वीता. अन्न करताना भरपूर करा, वायाही जाता कामा नये आणि कमीही पडता कामा नये. कोणी आलं तर ते वाढता आलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जे प्रमाण आहे हे तुम्हाला नक्की ठरवता आलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो याही बाबतीत, की आपलं जे शरीर आहे ना, हा एक साखर कारखाना आहे असं समजा बरं. साखर कारखान्यात ज्यावेळी पहिल्यांदा ती ऊस घेऊन येतात बघा, आणि ते कुठे ते पहिले गव्हाणी टाकतात तिथे, आणि तिथं मोठी मोठी पाती असतात, तिथं ते त्याचे तुकडे तुकडे होतात. ही गव्हाण आहे बरं. आणि इथे ही पाती सगळी दात दात बसवलेले, जे काय पहिलं येईल ना ते तुकडे करायचं काम इथं पहिल्यांदा होत आहे. पण इथे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी मिसळलं जात आहे बघा. तेव्हा इथे पहिल्यांदा लाळ मिसळली जाते बघ, आणि लाळेला महत्व आहे. लाळेमध्ये औषधी गुण आहेत बघा. जखम सुद्धा बरी करण्याचं सामर्थ्य लाळेमध्ये आहे. पण ही गोष्ट आमच्या मुखात दिलेली आहे की नाही प्रत्येकाच्या. म्हणून आपल्या शरीरातले दिलेले सगळे जे हे अवयव आहेत, नुसते ज्ञानेंद्रिय म्हणू नका, नुसती कर्मेंद्रिय म्हणू नका. अरे प्रत्येकामध्ये असं काही सामर्थ्य दिलंय, अशी काही शक्ती दिलेली आहे. पण त्याची जाणीव आम्हाला केव्हा होती? डोळ्यात एखादा कण गेला म्हणजे त्या डोळ्याची जाणीव होती बरं का, त्याशिवाय समजत नाही. सर्दी होती त्यावेळी ते नाकाची किंमत कळती, त्याशिवाय कळत नाही. कानाला दडे बसले ना की कानाची किंमत कळती, त्याशिवाय कळत नाही. म्हणजे आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये झटका बसला, तडाखा बसला, म्हणजेच आम्हाला ही सगळी जण मला किती मदत करतायत याची जाणीव होत असते. त्या पंचकोशांच्या बाबतीत जर म्हणायला गेलात तर आम्हाला त्याची ओळखच नाहीये. रोजच्या दैनंदिन जीवनात आम्ही कधी बघितलंच नाही त्याच्याकडं. पण पहिला सोर्स जर बघायला गेलात तर कोणचा आहे?
अन्नमय. म्हणून अन्न अति उष्ण असू नये, अति थंड असू नये. नाहीतर आम्ही आता फ्रीज मधलं उचललं आणि खाल्लं, होतंय की नाही? ज्या दिवशी घरात फ्रीज आला ना, त्या दिवशीपासून आम्हाला शिळं खायची सवय झाली. बघा बघा तुम्ही सगळेजण नेहमी बघा की उरलेलं ठेवून दिलं, उद्या खाल्लं, शिळं खायची सवय त्या दिवशीपासून लागली. परिणाम, शिळं अन्न खाल्लं की आळस येत. आणि आळस हे तमोगुणाचं लक्षण मानलेलं आहे बरं का. भगवद्गीतेत त्याचा उल्लेख आहे बघा. 18व्या अध्यायात, 17व्या 18व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे सगळा. आळशीपणा. म्हणून बघा, राक्षस 3 होते. विभीषण हा सत्वगुणी होता, रावण हा रजोगुणी आहे, आणि कुंभकर्ण तमोगुणी आहे. झोपून राहतो, काहीच करत नाही, म्हणून हा तमोगुणी आहे. म्हणून आम्हाला काय आहे की तमोगुण टाळायचा आहे. आणि तो जर टाळायचा असेल, आम्ही जर असं अन्न खाल्लं तर आम्हाला विस्मरणाचा दोष येतो. आता तुम्ही यांचं म्हणणं ऐकलं असेल, याच्या आधीचे जे मुरवण्यांचे हे आलेले येऊन गेले, तुम्ही जर पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्यांना ते विस्मरण हा प्रकार आहे का हो? जोरात चाललेलं आहे. ही जी गोष्ट आहे ना, आपल्या बाबतीत विस्मरण हा आपल्याला दोष येतो की नाही? नेहमी येतो. म्हणून तुम्ही ताजं अन्न सेवन केलं, सात्विक अन्न सेवन केलं, आणि ते दुसऱ्याला देऊन मग सेवन केलं, आणि ते अल्प प्रमाणात सेवन केलं, आणि सारखं सारखं खाल्लं नाही, तर काय होतं? तर ही जी तनु आहे, हा जो देह आहे, हा काय होतो? तर हे देवयान होतं. मला तिथपर्यंत पोचतं करायला, मदत करायला जर काही होईल तर याच्यामुळे होणार आहे. आमच्याकडे मजेशीर सांगतो तुम्हाला एक अनुवाक आहे. प्रजा वै सत्रमा सततपस्तप्यमाना अजुभतीहि तमोपोद तिष्ठन तमजुहबुहु. मग त्यांनी काय सांगितलं? प्रत्येकाचं जेवण सांगितलं बरं का. कोण केव्हा किती वेळा जेवतो असं सांगितलं. देवा अपश्यन जमसंहृतस्य पूर्णगस्वधाम तमुपोद तिष्ठन तमजुहबुहु तेनार्ध मास ऊर्जमवारुंधता. देवांना 15 दिवसात एकदा जेवलं की भागतं, त्यांना पुन्हा जेवावं लागत नाही. म्हणजे ऊर्जा मिळणं हे त्यांना कसं आहे, 15 दिवसातून एकदा. आपण इष्टी म्हणतो ना, अग्निहोत्रामध्ये जी इष्टी केली जाते, ते देवांचं जेवण आहे बरं का. किती करता तो? पुरवठा शेवढा केलेला असतो, त्यातला त्यांना किती देतो? उरलेला आम्हीच खातो ना. पण त्यामुळे देव जे आहेत हे संतुष्ट होतात असं सांगितलं. 15 दिवसातून एकदा. मग त्याने पितरो पश्चिम संगृतस्य पूर्ण गस्वराम, पितरांचं जेवण किती दिवसात, किती याच्यामुळे? महिन्यातून एकदा. महिन्यातून एकदा पितरांना जेवण पुरतं बरं का. अमावास्या दर्श लिहिलेलं आहे बघा कॅलेंडरवर, ते पितरांच्या जेवणाचा दिवस आहे. मग म्हणले पशवो पश्चिम संगृतस्य पूर्ण गस्वराम, पशूंना किती वेळा द्यावं? 3 वेळा द्यावं. कोणाला किती वेळा द्यावं हे सांगितलं. वेद हे सगळं सांगत असतो बरं का. अहो, वेदाने दाढी सुद्धा कशी, म्हणजे हजामत सुद्धा कशी करावी सांगितलंय बरं का. कुठल्याही गोष्टीचं हे ठेवलेलं नाहीये, फक्त प्रत्येक वेदात वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेल्या. मग म्हणले मनुष्या पश्चिम संगृतस्य पूर्णगस्वराम, माणसांनी किती वेळा जेवावं? 2 वेळा जेवावं. इथं दीक्षित डाएट येतो. डाएट हल्ली सांगतात की नाही, हे केल्यामुळे काय होतं. आमच्या वेदामध्ये हा अगदी उल्लेख आहे. तुम्ही 2 वेळा फक्त जेवा. हे नाश्ता केला, हे केलं, ते केलं, काय आता चहा पिला, आणखी काही करायची जरूर नाही. तुम्ही 2 वेळा जेवलात ना, तर तुम्हाला कधीही वैद्याकडे जावं लागणार नाही, डॉक्टरकडे जायला लागणार नाही, कधी काही होणार नाही. अशी गोष्ट त्यांनी
वेदांनीच सांगून दिली. भोजन करताना मी सहना भवतु सहनौ भुनक्तु. भोजन करताना सुद्धा एकट्याने खाणं चोरी आहे बरं का. माझ्या पंक्तीला कोणीतरी असलं पाहिजे. म्हणजे जेवताना बोलू नये. मगाशी सांगितली ती गोष्ट बरं का. का तर बाकी सगळे जे अवयव आहेत ना, मला 2 डोळे आहेत, पाहणं एकच आहे. 2 हात आहेत, काम एकच आहे. 2 पाय आहेत, चालणं एकच आहे. 2 नाकपुडे आहेत, श्वास एकच आहे. 2 कान आहेत, ऐकणं एकच आहे. पण हे तोंडाला डबल ड्युटी दिली बघा. खायचं आणि बोलायचं, खायचं आणि बोलायचं. म्हणून ते म्हणतात काय की एका वेळी एकच करा. म्हणून जेवताना बोलू नका. जेवताना जर बोललो नाही आणि भोजन केलं आणि आतमध्ये आम्ही परमेश्वराचं नामस्मरण केलं, परिणाम काय होतो तर ते जे अन्न आहे उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, ते खऱ्या अर्थाने यज्ञकर्म होतं. आणि मग ते यज्ञकर्म जर झाल्यानंतर हळूहळू हळूहळू माझा अन्नमय कोश आहे तो उघडायला लागतो. मी आता तिथून आत प्रवेश करणार. हा स्थूल आहे. अन्नमय कोश कसा आहे? स्थूल आहे. पण हा जोपर्यंत स्वच्छ होत नाही, हा जोपर्यंत योग्य होत नाही, तोपर्यंत बाकीचे कोशांचं दर्शनही होणार नाही. आम्ही तिथपर्यंत पोचूही शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आम्हाला अन्नावर विचार करणं आहे. मग आता हा अन्नमय कोश झाल्यानंतर समजा ठीक आहे आता सिद्ध झाला असं समजू, कारण त्याशिवाय आपल्याला पुढच्या ह्याच्यात जाता येणार नाही. म्हणून विचार करू. याच्यावर नुसत्या अन्नावरच बोलायचं तर खूप वेळ चालता येईल, कारण आमचं त्रिसुपर्ण आहे हो. ब्रह्महत्यां वा एते घ्नन्ति, भ्रूणहत्यां वा एते घ्नन्ति, वीरहत्यां वा एते घ्नन्ति. सगळं संपूर्ण त्रिसुपर्णाचा कितीतरी विचार करता येईल. पण आपण इथे थांबू. आणि आता अन्नमय कोशातून मी थोडासा आत गेलो, या दरवाजातून आत गेलो आणि तिथून आता इथून बाहेर नाही पडता येते बरं. ही एक मनाची विचाराची सगळी एक धारणा झाली ना, तयार झाली. हे मुद्दाम का सांगतोय आपल्याला? आमचे धायगुडे आहेत की नाही, स्वानंद धायगुडे, त्यांच्या मुलांनी श्रीनिधीनी आता घनपारायण केलं बरं का. किती 19 वर्षाचा का 18 वर्षाचा त्यांनी घनपारायण केलं. सोपी गोष्ट नाहीये. 10,500 मंत्रांचा घन पाठ म्हणणं सोपी नाही गोष्ट. किंवा आता आमचा तो देवव्रत, देवव्रत रेखे त्यांनी आता दंडक्रम केला. काय गोष्ट सोपी नाहीये. पण तुम्ही जर त्यांच्या घरी जाऊन जर त्यांचं आचरण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. कुठेही बाहेर खात नाही, कुठेही गेले तर स्वतः करून खातात. म्हणजे पवित्र पवित्रतेची पराकाष्ठा ज्यावेळी होती त्यावेळी ते देवाचे श्वास तुमचं शरीर धारण करतात. उगीच कोण कोणाचे श्वास कसे धारण करेल? कसे शक्य आहे ते? आम्ही जर कितीही संथा घातल्यान गुंडिका घातल्यान काही केलं तरी लक्षात का राहत नाही? कुठेही खातोय, कुठेही पितोय, काहीही करतोय, कसं लक्षात राहणार? म्हणून धारणा शक्ती वाढणं, तुमची एखादी गोष्ट प्रज्ञा आहे, मेधा आहे की जागृत होणं, आणि यासाठी अन्न चांगलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी जर नुसता विचार केला ना, लग्नाचा निमंत्रण आलंय ना, येईन बरं का, नक्की येईन, अक्षत टाकून घरी यायचं. मुद्दाम लक्षात ठेवा, सध्या कुठेही पवित्र अन्न नाहीये. आणि हे सगळे लेयर बसतात एकावर एक एकावर एक एकावर एक. ते पातेलं असतं की नाही, ॲल्युमिनियमचं किंवा हे पितळीचं वगैरे पातेलं, त्याच्यावर अशी पुटं बसतात बघा. एकच गोष्ट पुन्हा 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 हे केलं तर तुम्ही ते बाहेरची असतात की नाही भांडी, कार्यालयामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये, अहो किती घासा त्याचा कलर जात नाही. ज्याप्रमाणे हे दिवे लावले आपण, समई लावली आणि
8-10 दिवस जर पुसली नाही तर त्याच्यावर जसं कीटण चढतं हिरवं, असं आमच्या शरीरात अशी कितीतरी बसलेली आहेत सगळी. इतके दिवस इथलं खाल्लं, तिथलं खाल्लं, तिथलं खाल्लं, म्हणजे जिव्हा दग्धा परान्नेन, सारखं इकडलं खा तिकडलं खा आणि त्याचीच चटक लागते. आणि मग चांगलं अन्न आहे हे सुद्धा नको वाटायला लागतं. म्हणून अन्नमय कोश माझा जर चांगला करायचा असेल तर यासाठी ही एवढी गोष्ट आहे. आणि ही म्हणाल तर सोपी आहे, म्हणाल तर अवघड आहे बरं का. पण ही गोष्ट आपण जर करायचं ठरवलं, 100त एखादा, 1000त एखादा, लाखात एखादा असा होणार आहे, पण तो पृथ्वीला तारणहार असणार आहे अशी व्यक्ती जी आहे ती. म्हणून अशी माणसं तयार व्हायला पाहिजेत. हा एक भाग झाला. मग मी आत गेल्यानंतर कुठे गेलो, आता इथे जो दुसरा कोश आहे त्याला म्हणतात प्राणमय कोश. आणि प्राणमय कोश हा अधिक सूक्ष्म झाला. हे सगळं आम्ही आता या तोंडाने खात होतो, आता आमचा संबंध नाकाशी आलेला आहे आणि नाकाने आम्ही श्वासोच्छ्वास घेतोय. पण माझ्या शरीरामध्ये पंचप्राण आहे, प्राणशक्ती आहे, तशीच अपान शक्ती आहे. याला महत्व आहे बरं का. प्राणशक्तीला जितकं महत्व आहे तितकंच अपान शक्तीला महत्व आहे बरं का. आणि या दोन्हीचा संबंध आमच्या नाभीच्या जवळ येतोय. प्राण म्हणजे हे जे पंचप्राण आहेत आणि प्राणमय कोश आहे, याच्या शिरायचा जर रस्ता जर बघायचा असेल ना, तर कुठून आहे तो? नाभ्या आसीत अंतरिक्षम, इथून आत जायचंय. परमेश्वराच्या नाभीपासून अंतरिक्ष जर तयार झालं तर मी सुद्धा परमेश्वराचाच अंश आहे, मी त्याचाच अंश आहे. मग मी त्याचा जर अंश आहे तर माझ्याही नाभीत अंतरिक्षाचे गुण आहेत, काहीतरी आहेत. त्यामुळे मला आज जेवढी प्रवेश करायचा आहे, म्हणून लक्षात घ्या, आम्ही जे बडबड करतोय ना, बोलणं आमचं चालू आहे, पण याचा संबंध 4 वाणींची नाहीये. म्हणजे वैखरी आहे, परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर ती परावाणी जी आहे ती माझ्या नाभीमध्ये आहे आणि तिचा सगळा कंट्रोल आहे ना, तर या प्राणशक्तीशी निगडीत आहे. माझ्या देहामध्ये असणारी ही जी प्राणशक्ती आहे तिची म्हणजे किल्ली जी आहे, प्रत्येक गोष्टीची कुलूप म्हणलं की त्याची किल्ली असली पाहिजे. आणि ती किल्ली जी आहे या संपूर्ण म्हणून जसं आपण म्हणलो ना, प्राणायाम करता रामदेव बाबा दाखवतात की नाही, सगळे काय काय प्रकार, ते भस्त्रिका दाखवतात, कपालभाती दाखवतात, आणखीन काय काय सगळं 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 दाखवतात. तुम्हाला फक्त शरीर तंदुरुस्त राहणं एवढाच विचार केला जातो. टेलिव्हिजनवर दाखवलं जातं तो योग म्हणजे तसा नाहीये, नुसतं शरीर नाहीये. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, तर त्याचा अदृश्य जो भाग आहे त्याच्याकडे आमचं कधीच लक्ष जात नाही. मला आत प्रवेश करायचा आहे, आणखीन आत जायचंय, तर हा प्राणमय जो कोश आहे हाही शुद्ध व्हायला पाहिजे. आणि प्राणमय कोश शुद्ध होण्यासाठी म्हणजे अन्न जसं स्वच्छ शुद्ध पवित्र खाल्लं पाहिजे, तसंच माझं बसणं उठणं, मी कुठे राहतो, कुठे जातो, काय करतो, कुणाबरोबर बोलतो, कुणाबरोबर माझा विचार विमर्श होतो, या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि कांचे नाठवावे दोष गुण. आज आपण कुठेही जमलो ना, काहीही कारण नाही, काय कुठं ते निवडणुका लागल्या आहेत, कुठं ते काय झालंय, तुम्ही चर्चा करून काय फरक पडणार आहे?
आम्ही बातम्या बघून काय फरक पडणार आहे मला सांगा? काही नाहीये. पण मी भयानक काहीतरी ज्यावेळी बघतो त्यावेळी त्याचा परिणाम माझ्या प्राणशक्तीवर होतो. मी भयानक काहीतरी ज्यावेळी ऐकतो त्यावेळी त्याचा परिणाम माझ्या प्राणशक्तीवर होत असतो. आणि जे म्हणतात नाही, पल्स बघतात बघा, हाताला नाडी बघतात आणि पल्स रेट बघतात नेहमी. हे सगळे डॉक्टर वैद्य आहेत ते बघतात तुमचं. हे अतिशय सूक्ष्म आहे बघा. जे आपण नुसता प्राणायाम घेतला आणि सोडला याच्यावरची गोष्ट ही वेगळी आहे, की त्याही मानाने स्थूल आहे. पण पल्स रेट मध्ये होणारा जो बदल आहे तो त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून माझ्यावर, माझ्या कानावर एखादी गोष्ट आली, माझ्या डोळ्यांनी एखादी गोष्ट काहीतरी विपरीत बघितली, तर त्याचे परिणाम माझ्या प्राणशक्तीवर, श्वासोच्छ्वासावर होतात. हृदयाची धडधड वाढते. म्हणजे एक्साइटमेंट म्हणून म्हणतात ना, बरं का, तुम्हाला खूप आनंद झाला एखाद्या गोष्टीचा तरी ती क्रिया घडते, आणि खूप दुःख झालं तरी ती क्रिया घडते. कुठंतरी काहीतरी एकदम काहीतरी भयानक घडलंय. कारण या जगाच्या पाठीवर कुठेही भूकंप झाला तरी त्याचा धक्का आपल्याला प्रत्येकाला बसतो. लक्षात ठेवा. कारण माझ्या शरीरात पृथ्वी तत्व आहे. त्यामुळे या पृथ्वी तत्वाला कुठेही धक्का लागला तर त्याचे पडसाद माझ्या शरीरात कुठेतरी होतात, बारीक असतील, होतात. ते झाल्याशिवाय राहत नाही. कुठला ज्वालामुखी जर उठला ना तर कुठेतरी आमच्याही शरीरात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून ही गोष्ट माझ्या शरीरातली जी प्राणशक्ती आहे, एकदा काय झालं, सगळी मंडळी आहेत बसलेली, गप्पा मारतायत, हे करतायत आणि प्राणाचंच वर्णन करतायत. प्राण किती महत्वाचा आहे वगैरे वगैरे. एक जण त्यातला म्हणला, अपानालाही महत्व आहे बरं का. तर त्याची सगळ्यांनी हेटाळणी केली. म्हणलं आता, तो म्हणला मी उद्या दाखवतोच तुम्हाला काय गंमत आहे. सगळ्यांना भरपूर जेवायला, धनुर्मास होता, आता लागलाच आहे बघा, होय नाही, धनुर्मास. लवकर उठून जेवायला घातलं भरपूर सगळ्यांना, आणि म्हणले आता आपण नौका विहार करायला जाऊया. आणि सगळ्यांना नौकेत बसवले, सगळे पाहुणे रावळे सगळे. पर लवकर घातले जेवायला 5 वाजता पहाटे, बरं का, 5-6 वाजता जेवायला घातलं आणि चला म्हणले, नौकेत बसवले सगळे. आणि ती नौका लांब नेली खूप. आणि मग सगळ्यांचे देहधर्म सुरू झाले. आठवण व्हायला लागली सकाळची, बरं का, अपानाचा संबंध म्हणून सांगतो. ती वेळ झाली बरं का, आणि परिणाम असं झाला की अरे त्याला जरा काठावर घ्यायला सांग. का म्हणले, काय झालं? नाही नाही म्हणे, आम्हाला जायला पाहिजे, 2 नंबरला जायला पाहिजे आम्हाला. का आता प्राणाची आठवण करा की नुसत्या? पण लक्षात ठेवा, जितका प्राण महत्वाचा आहे तेवढाच अपानही महत्वाचा आहे. दिवसाला महत्व का येतं, प्राप्त होतं? रात्र आहे म्हणून येतं. रात्र नसती तर दिवसाला महत्व राहिलं नसतं. म्हणून दोन्ही बाजू या नेहमी असाव्याच लागतात, त्याशिवाय त्याला. म्हणून बघा, प्रपंचामध्ये सुद्धा एकटा पुरुष काही करू शकत नाही आणि एकटी बाई काही करू शकत नाही. दोन हे असावेच लागतात. म्हणून प्राण आणि अपान हे महत्वाचे आहेत, आणि त्याला जोडणारे हे व्यान, उदान, समान हे आहेत बाकीचे, पण हे महत्वाचे दोन आहेत. आणि या दोघांच्या मुळे तो दरवाजा उघडतो ना, 2 दरवाजे आहेत, ते त्याशिवाय उघडत नाहीत. म्हणून आम्हाला संधे तितके प्राणायाम का सांगितले हो? ते ऋषी काय वेडे होते का? आम्हाला संध्या सांगितली करायला. किती हो, जवळजवळ आपले 6-7 वेळा आमचे प्राणायाम होतात संध्येमध्ये. का होतात हो?
पुन्हा इथे येतो आपण, देह शुद्ध करोनी भजनी भजावे. तुम्हाला देहाची शुद्धी जी आहे आणि ती होण्याकरता प्राणवायू जो आहे हा शरीरामध्ये झाडू लावायचं काम करतो. प्राणमय कोश म्हणजे काय आहे? मगाशी जसं अन्नमय कोशाचं झालं तसं हे सगळं व्हॅक्युम क्लीनर. तुम्ही या गोष्ट आत्ताच्या भाषेत सांगतो, व्हॅक्युम क्लीनरचं काम करतो प्राणमय कोश, सगळं स्वच्छ करतो. माझं शरीर जे आहे आतून सुवर्णमय आहे. आता आम्ही वर्णन करताना म्हणतो की देह उघडला तर नरक असल्यासारखा आहे, पण ज्याला ती दृष्टी आलेली आहे, अंतर्दृष्टी आलेली आहे, त्याला तोच देह हा जो अन्नमय बघितला आणि अन्नमयामधून मी ज्यावेळी आतमध्ये जायला लागलो तर त्यावेळी प्राणमय शरीरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर मी वेगळ्या धातूमध्ये प्रवेश केला. कारण शरीरामध्ये सप्त धातू आहेत बरं का. सगळ्यात जास्त लोखंडच आहे बरं का. एक म्हणजे सिद्धांत म्हणून सांगतो, एक मूठभर माती जर आता गोळा केली कुठेही जमिनीवरची, बाहेर जावा आणि एक मूठभर माती आणा आणि त्याचं जर ॲनालिसिस जर केलं तर त्याच्यात सगळे धातू आहेत. त्यात लोखंड आहे, त्यात जस्त आहे, त्यात चांदी आहे, त्यात सोनं आहे, पण ते अतिसूक्ष्म आहे. पॉइंट पॉइंट काहीतरी अमुक असं आहे, पण आहे. सोनं सुद्धा आहे, आपल्या इथल्या समोरच्या मातीत सुद्धा सोनं आहे, पण सगळ्यात जास्त काय आहे तर लोखंड आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जास्त काय आहे? लोखंड आहे. मग या पद्धतीने तुम्ही जायला लागल्यानंतर ही जी तपस्या आहे, हे जे तुम्ही एक एक कोश जाणायला लागल्यानंतर तुमच्या शरीरात एक परीस तयार होतो. तपस्येने तयार होणारा परीस, पारसमणी हा तयार होतो आणि हा तुमच्या शरीराचं सोनं बनवायला लागतो. मग शरीरात जेवढं लोखंड आहे त्याला तो लागतो आणि ते चमकायला लागतं बरं का. चमकायला लागणं ही जी क्रिया व्हायला लागते की तसं सगळं शरीर आतून बाहेरून तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे थोडक्यात आरशासारखं होतं. मी डोळे मिटले की माझ्या आत काय चाललंय हे मला कळायला लागतं. पंचकोशामध्ये हा प्राणमय कोश यासाठी महत्वाचा आहे बरं. प्राणमय कोश. आता मला आणखीन सूक्ष्मात जायचंय. त्या प्राणमय कोशावर सुद्धा खूप आहे बरं का. वेदामध्ये अशी कुठली जागा सोडली नाहीये. खूप वर्णन केलेलं आहे. प्राणशक्तीचं वर्णन केलेलं आहे. किती महत्वाची आहे. अहो आम्ही देऊळ जे उभं केलं ना, कालपर्यंत देऊळ जे उभं होतं मूर्ती बसलेली नव्हती, तोपर्यंत सगळी माणसं चपला घालून आत येत होती. ते कारागीर होते, हे होते, सगळे जण तोपर्यंत चपला वाहना घालून येत होते, काही करत. पण तिथं मूर्ती बसली आणि त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली. प्राणांची प्रतिष्ठा असा आपण शब्द वापरतो बघा. अख्खं मंदिर आहे, त्याच्या पायरीपाशी त्या देवाचे पाय आहेत आणि कळसापाशी त्याचं डोकं आहे, पण हृदय कुठे आहे? जिथं मूर्ती आहे तिथं त्याचं हृदय आहे. आणि आम्ही ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा त्याचे ठोके पडायला सुरुवात होती. त्यानंतर तिथे येणारा माणूस चपला कुठं काढून ठेवतो? लांब बाहेर काढून ठेवतो. आत येताना तो दबकत दबकत यायला लागतो. त्याला वाटतं ना की इथं तो आहे, परमात्मा आहे. तो हात जोडतो. नास्तिक लोक असतील ते नुसते हात मागे बसून बांधून उभे राहतील बरं का. येतात आतमध्ये, पण प्रत्येक जण आपापली कृती करत असतो. का तर माझं त्याच्या प्राणाशी कुठेतरी संधान होत असतं. परमात्म्याचे प्राण म्हणजे ती मूर्ती आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली, आणि माझे प्राण माझ्या शरीराच्या आतमध्ये राहणारी जी प्राणशक्ती आहे किंवा माझा जो प्राणमय कोश आहे
त्याचं आणि याचं कुठेतरी संधान होतं. आणि म्हणून मी हात जोडतो, मी त्याला साष्टांग नमस्कार घालतो. आणि नुसतं नाही घालत, आतमध्ये एक लांब लिस्ट घेऊन मी उभा असतो. देवा, ते एवढं काम करायचं बरं का, माझं हे काम करायचं, माझं का, म्हणजे आपल्याला वरून वाटतं किती भक्ती करतोय, किती हे. तसं काही नसतं बरं का. हात जोडून उभा असतो आणि आतमध्ये सगळं वाचत असतो. असू दे, काही काय असे ना, पण प्राणशक्तीचा हा संबंध आम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. फार महत्वाचं आहे. म्हणून अन्नमय, प्राणमय. आणि इथून आता मी थोडासा आत जातो, आणखीन सूक्ष्मतेत चाललो, आणखीन सूक्ष्मतेत चाललो. मनोमय कोश, यतो वाचो अप्राप्य मनसा सहा. अप्राप्य, अहो या मनाकरता रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले. म्हणजे बाकी सगळ्यांनी नावं ठेवलीत मनाला, सगळ्यांनी. जो तो उठतोय ना, माझं हे मन असंच आहे, माझं मन तसंच आहे. पण एकमेव आमचे रामदास स्वामी असे आहेत, ते म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. किती छान आहे. तुम्ही मुद्दाम बघा, आता सध्याच्या काळामध्ये मानसिक रुग्ण खूप आहे. स्किझोफेनिया झालेली लोक, डिप्रेशन मध्ये जाणारी अजून बरीच जायची आहेत बरं का, अजून बरीच जायची आहेत. AI आलंय ना, आता बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. मग काय करायचं? डिप्रेशन. त्या मनाची स्थिती काय आहे, मनाला काय करायचं? म्हणून आपल्याकडे म्हणलंय, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः म्हणलंय. हे मन जे आहे, हे तुम्हाला बंधनही करत आहे आणि तुम्हाला मुक्तीही करायला उपयोगी पडणार आहे. पण आता हे मन कसं आहे, मजेशीर आहे. त्याला सगळ्यांनी वेगवेगळ्या नावं ठेवलीत, हे केलंय. माझ्याकडं ज्योतिष बघायला लोक येतात बरं का, आणि एखादी बाई येते आणि म्हणते, अहो गुरुजी, आमचा नवरा फार चिडतो, फार रागवतो बरं का, असं करतो तसं करतो वगैरे, काही ऐकत नाही. एखादा नवरा येतो, आमची बायको ऐकत नाही. सगळ्यांच्या बाबतीत आहे. किंवा आमच्याकडे भांडणं होतात आणि नको ते अदवा तद्वा शब्द बाहेर पडतात, शिव्या गाडी होती, घरामध्ये शांती नाही, काही नाही, काही नाही. अरे म्हणलं, त्या रामदास स्वामींनी प्रत्येक श्लोकात औषध दिलंय हो, प्रत्येक श्लोकात औषध आहे. आम्ही कधी विचार केलाय का? मी त्याला म्हणलं, सोपं काम आहे. मनाचा संबंध काय आहे? चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजाजता म्हणतो ना आम्ही. मग या संपूर्ण मनाला कंट्रोल करायचं काम कोण करतो या जगामध्ये? कोण करतो? तर ते विश्वमन आहे. चंद्र म्हणजे विश्वमन आहे. आणि त्या मनाचा संबंध आमच्या शरीराशी जोडलेला आहे. या विश्वातली स्थिती पिंडी ते ब्रह्मांडी याप्रमाणे आपण विचार करायला लागलो तर काय होती स्थिती? या पृथ्वीवर 2/3 पाणी आहे. आमच्या शरीरातही 2/3 पाणीच आहे. पृथ्वीवरचं पाणी सगळं जे आहे हे खारट आहे. वरून पडताना जरी गोड पाणी पडलं तरी शेवटी काय आहे, ते खारट होतं. मग आम्ही जर गोड पाणी पितो, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं सगळं पाणी खारटच नसतं का? ते डोळ्यातून येऊ दे, नाकातून येऊ दे, घाम येऊ दे, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं पाणी हे खारटच नाहीये का? म्हणून आमच्याकडे ग्रहाणासुर चव आहे बरं का. असं म्हणलंय, गुरु म्हणे गोड आहे भयंकर, असं म्हणतात बरं का. गुरु फार गोड आहे आणि मंगळ फार तिखट आहे. शुक्र आंबट आहे, बुध तुरट आहे आणि चंद्र खारट आहे.
चंद्र खारट आहे. म्हणून इतकं गोड पाणी वर्षा होत असते. सगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात. मग गोड पाणी इतकं समुद्राला मिळून ते सगळं खारं कुणी केलं? तर चंद्रकिरणातून मीठ येत असतं, सतत पडत असतं आणि परिणामी समुद्राचं पाणी खारं होतं. चंद्रकिरणातून हे पडत असतं. तसं माझ्या शरीरात मी काय इतकं मीठ खातो का? तुम्ही मला सांगा. आपण जेवायला बसल्यानंतर मीठ किती खातो? मग इतकं असताना माझ्या शरीरातलं सगळं पाणी खारट कुणी केलं? ते मनाने केलं. हे मन जे आहे हे सुद्धा तुमच्या शरीरात मीठ टाकत असतं सारखं. म्हणून ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याच्या मनामध्ये कुठलेही विकार नाहीये, ज्याच्यामध्ये काम क्रोध काहीही नाहीये, त्या माणसाला जेवायला बसल्यावर सुद्धा मीठ कमी लागतं, किंबहुना नसलं तरी चालतं. आळणी पदार्थ खाल्ले तरी त्याला त्याची जाणीव होत नाही. का? तर त्याला मिठाची जरूरच नसते. आणि तुम्हा मला सगळ्यांना मीठ हवं असतं. एक दिवस प्रयोग करून बघा, कशातही मीठ घालू नका आणि मग पावती काय मिळते ती बघा. सगळ्यांकडून काय येते ती. म्हणजे मन हे असं आहे आणि मनाचं अतिसूक्ष्म आहे. अतिसूक्ष्म आहे. मनोमय कोश आहे तो अतिसूक्ष्म आहे. त्या मनाला मगाशी जे सांगत होतो की क्रोध घालवून टाकायचं. काय आमच्याकडे म्हणे सगळे चिडतायत, रागवतात. काय करायचं? सोपं आहे. एक तांब्याभर पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा आणि म्हणा, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणा ते 30 वेळा आणि ते पाणी प्या, आमटी भाजीत घाला, नाहीतर घरात शिंपा, घरातला क्रोध संपेल. हे मंत्र आहेत. आमच्या संतांनी सांगितलेला प्रत्येक अक्षर जे आहे ना ते मंत्रमय आहे. आणि त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. एक बाई आल्या म्हणल्या, नवरा दारू पितोय किंवा पोरगा दारू पितोय, काय करायचं? हे सगळे मनाचेच खेळ आहेत. मी इथं आल्यानंतर तुम्ही विचारलं की नाही, काय घेणार हो गुरुजी, दूध घेणार का चहा घेणार? मी लगेच म्हणलो चहा द्या हो. का हो? त्या मनाला ती सवय झाली. त्या वेळेला ती गोष्ट मिळाली नाही ना तर काही माणसाशी हे होतात बरं का, बेचैन होतात. म्हणजे मनाला या ज्या सवयी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, आणि मनोमय कोशामध्ये मला ज्यावेळी एंट्री घ्यायची आहे, आज शिरायचं आहे, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी काढून टाकायला लागतात. म्हणजे निरागस छोट्या बाळासारखी स्थिती आमची असली पाहिजे. एखादं लहान मूल असतं ना बघा, 1 वर्षभराचं आहे, नुकतं चालायला लागलंय, अजून त्याला बोलायलाही येत नाहीये, काही नाहीये, पण ते घरात फिरत असताना तुम्हाला असं वाटतं की घरात देव फिरतोय, कारण त्याला कुठलीच भावना काहीही नसते. म्हणजे अशी स्थिती आमच्या मनाची असायला पाहिजे. या मनामध्ये आमच्या फार दोष आहेत. सारखं धावत असतं इकडून तिकडं, तिकडून तिकडं, एका जागी बसणं शक्य नाहीये. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये चांगली आहे, ती सांगतो. एखादी गोष्ट त्याला जर आवडली ना ते तिथनं उठत नाही बरं. हे बघा मोबाईल मध्ये सोडत नाही. लहान पोरं घेऊन बसतात आणि आम्हाला नाही कळत ते त्यांना कळतं लवकर, बरं का. मग एखादी गोष्ट आवडली ना की ती जागा सोडत नाही. म्हणून उदाहरण देताना माशीचं दिलंय. माशी श्रीखंडावर बसली, पेढे ठेवले, मिठाई ठेवली, त्याच्यावर येऊन माशी बसती. तुम्ही हकलली तरी पुन्हा येऊन बसती, पुन्हा हकलली पुन्हा येऊन बसती, होय की नाही? मग हीच क्रिया इथे मी मिठाई ठेवली आणि इथे एक शेणाचा गोळा ठेवलाय, तर ती माशी शेणाच्या गोळ्यावर येऊन बसते आणि तिथूनही हकलली तर तिथं पुन्हा येऊन बसते.
आता मी ठरवायचंय माझ्या मनरूपी माशीला शेणावर बसवायचं का मिठाईवर बसवायचं, हे मी ठरवायचं. मी तिला नामस्मरणात गुंतवायचं का शिव्या गाळीत गुंतवायचं, मी त्या माशीला चांगल्या गोष्टीत गुंतवायचं का नको त्या गोष्टीत गुंतवायचं, हे मी ठरवायचंय. मनोमय कोश हा असा आहे. मला ज्या गोष्टींची जरूर नाही, माझ्या दैनंदिन जीवनात त्याचं काहीही देणं घेणं नाही, काहीही नाहीये संबंध, मला ज्याच्यापासून एक पैसा फायदाही नाहीये आणि तोटाही नाहीये, त्याच्यावर मी का चरविचरण करत बसायचं आणि माझा वेळ का वाया घालवायचा. पण मी मुद्दाम सांगतो, आत्ता तुम्ही कुठल्याही दुकानात जा, कुठलीही मोकळी जागा असू दे, काही असू दे, तुम्ही जावा नुसते आणि नुसतं एकाने विषय काढू दे की सगळे जण त्याच्यात पॉलिटिक्स लगेच गुंतून जातात आणि त्याच्यात तुमच्या बोलण्याचा काही उपयोग नाही, बरं का, खरोखर काही नाही. आता त्या निवडणुका होऊन गेल्यात ना, बरं का, आणि 21 तारखेला निकाल लागायचे आणि बघा तुम्ही चौकात उभं राहून माणसं हा येणार तो नाही येणार, अरे कोण विचारतो तुला कुत्र. पण ही स्थिती आहे बघा, आणि या सगळ्याचं कारण आहे माझं मन जे आहे ते गटारामध्ये गटांगळ्या खात आहे. त्याला एक तर स्वच्छ पाण्यात आणा, त्याचा संबंध पाण्याशी आहे. मनाचा आणि पाण्याचा फार संबंध आहे. कसा आहे बघा, एखादी गोष्ट मनासारखी झाली, एकदम अगदी मनासारखी एखादी गोष्ट घडली ना, सुखदायक तुम्हाला घडली ना, की तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, की तुम्ही म्हणता ते आनंदाश्रू आले. एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली की आमच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येतं, की त्यावेळी म्हणतो दुःखाश्रू आले. हे सगळं होतं. एखाद्या गोष्टीची भीती वाटते, काहीतरी असं भीतीदायक घडतं, काहीतरी होतं, टेन्शन आलं काहीतरी, की आम्हाला घाम सुटतो. पाण्याचा संबंध आहे बरं का, मनाचा आणि याचा. आणि फारच टेन्शन आलं तर माणूस बाथरूमला जातो, मनाचा संबंध आहे. हा सगळा खेळ असा मजेशीर आहे. म्हणून मन जे आहे म्हणून मी आता पुष्कळ वेळा सांगतो लोकांना, फार कोणाला राग आला ना, चिडले बिडले कोणी, तांब्यावर पाणी ठेवायचं, पाणी पी म्हणायचं, बरं का, त्याचा राग कमी होतो, मदत होती ते. तर म्हणून मी मनोमय कोशामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो, थोडक्यात काय आहे, त्या पाण्याने त्या मनाला धुवून टाकायचं, स्वच्छ करायचं. पाण्याचा स्वभाव असा आहे की ते कशालाही स्वच्छ करेल. दुधाने धुता येईल का काही, तुपाने धुता येईल का काही, फक्त एकमेव वस्तू अशी आहे की स्वच्छ करायचं असेल तर पाणीच करू शकतं. म्हणून मन, ज्याचं मन स्वच्छ झालं त्याचं सगळं स्वच्छ झालं. म्हणून मन हे बरोबर मध्यात ठेवलंय. अन्नमय, प्राणमय आणि मनोमय, मन मध्ये ठेवलंय बरोबर, की इकडल्याही दोघांना आंघोळ घालेल, तिकडल्याही दोघांना आंघोळ घालेल, अशी त्याची व्यवस्था आहे. म्हणून हे मनोमय कोश आहे. आता मी मनोमय कोशात प्रवेश केलाय आणि आता थोडा वेळ फिरतोय आपण त्याच्यात, त्या कोशामध्ये. आता आम्हाला आस लागली की नाही आणखीन काहीतरी पाहायला पाहिजे बरं का. आता मनोमय कोशामधली सगळी गंमत झाली आहे. अनेक ग्रंथ पाहिलेत, अनेक गोष्टी पाहिल्या आहेत, अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, बरं का. मन थोडं थोडं शांत व्हायला लागलंय. मनाला आता ईश्वर दर्शनाची ओढ लागायला लागलेली. आणि मग आता ते म्हणते, अरे कुठं जायचं. म्हणून इथे चौथा कोश तुम्हाला दिसतो, आणि हा चौथा कोश जो आहे याचंच नाव आहे विज्ञानमय कोश. विज्ञानम ब्रह्मेति व्यजानात विज्ञानाध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते. याचा विज्ञानमय कोशामध्ये, विज्ञानमय कोशाचा संबंध बुद्धीशी, मन आणि पुढचा संबंध आहे तो बुद्धीशी आहे, आणि बुद्धीशी म्हणजे सद्बुद्धीशी आहे. हे पहा,
या राक्षसांनी इतके तप केली, सगळं केलं, पण मागत बसले काहीतरी, होय की नाही? शेवटी त्या सरस्वतीला सांगावं लागलं, उद्या तो कुंभकर्ण काहीतरी मागणार आहे, ते इंद्रपदाच्या वेळी निद्रापद सांगतात. ती जाऊन बसली त्याच्या जिभेवर आणि त्याला हे केलं कल्याण तिने, बरं का. देव सुद्धा मोठे लबाड बर. ते काय करतील सांगता येत नाही, पण त्या जे उद्या हा काय करणार आहे ना, त्याची कुणकुण लागली की बरोबर तिला सांगितलं. तर थोडक्यात इथे संबंध येतो बुद्धीचा येतो, आणि बुद्धीची तरल अवस्था. हे मुद्दाम अशासाठी सांगतोय की ही जी लोक आहेत ना, आता हे जे घनपाठी आहेत ना, अक्षर ब्रह्म आहे बरं का, आणि 2 अक्षरामध्ये शक्ती क्रिएट होते. एका अक्षरात नाही होत, 2 अक्षरामध्ये शक्ती निर्माण होते. आता इथे सुद्धा पुन्हा गंमत आहे बरं का. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, इथं हे आहे. मी तुम्हाला जर म्हणलं की काय हो नमः शिवाय, किती अक्षर आहेत? किती अक्षर आहेत? नमः शिवाय 5 अक्षर आहेत, बरोबर आहे की नाही? हा, पण मी म्हणलं 11 अक्षर आहेत. तुम्ही म्हणाल काय की हे बोलतायत खरे, पण जरा एक स्क्रू ढिला झालाय बहुतेक, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही म्हटलं 11 अक्षर आहे. आमच्या अभ्यंकर आहे तिथं, म्हणून मी मजा त्यातली तुम्हाला. आपल्याला काय आहे, हे सगळं जे हे रोचक व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे. ही अक्षर जी आहेत की नाही, याच्यामध्ये व्यंजन जी आहेत की नाही, व्यंजन काय म्हणा, क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण प फ ब भ म, या सगळ्या बायका आहेत बरं. आणि अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम हा, हे सगळे जे स्वर आहेत ना, हे सगळे पुरुष आहेत. हे पुरुष, या बायका, हे दोघं एक आल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. त्यामुळे ही सगळी जी आहेत अक्षर आहेत ना, क ट त प य ल अशी सगळी जी आहेत ना, ही अर्धी अर्धी अक्षर आहेत. ती पूर्ण कशी होतात, त्याच्यात दुसरं कोणीतरी मिसळला जातो ना, त्यावेळी ती अक्षर पूर्ण होतात. म्हणून अक्षर ब्रह्म जे आहे त्याचा संबंध या विज्ञानमय कोशाशी जोडलेला आहे. एखादी गोष्ट तुम्ही रिपीट करता वारंवार वारंवार, गोंदवलेकर महाराज जे नामाचं महात्म्य सांगतात, सारखे वारंवार सांगतात की तू नाम घे, सारखं तू नाम घेत राहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, म्हणजे रटतोय नुसता, पीठ करतोय. पण हे पीठ काय करतो हो काम? दळलेलंच दळतोय पुन्हा 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 पुन्हा, पण त्याची शक्ती ही नेहमी वाढत असते. उदाहरण बरं का, उदाहरण होमिओपॅथी. होमिओपॅथीचे गोळ्या असतात ना, ते आपण म्हणतो साखरेच्या गोळ्या आहेत, होय की नाही? असतात साखरेच्याच गोळ्या, पण त्याच्यावर जे घालतात ना औषध, आणि त्यानंतर ते जे काही आपण घेतो, आणि ती गोळी घेतल्यानंतर काम केवढे मोठे करते, हिची पॉवर कशी वाढते. तर त्याचं एक मी विचारलं, होमिओपॅथीवाल्या माणसांना जाऊन विचारलं, काय होतं हो हे? तर त्यांनी सांगितलं, 1 किलो साखर घ्यायची आणि त्याच्यात 1 चमचा औषध घातलं, आणि ती साखर जी आहे ना, ती आम्ही दळत राहतो बरं का, आणि ती 1 तासभर दळली ना साखर, 1 तासभर, की ते जे औषध तयार झालेलं असतं ते 10,000 पॉवरचं झालेलं असतं बरं का. आणि ते म्हणतात काय की आता ते औषध मला 1,00,000 पॉवरचं करायचं. तर ते काय करतात, पुन्हा 1 किलो साखर घेतात आणि हे जे दळलेलं आहे ना त्यातला 1 चमचा घेतात, तो त्याच्यात टाकतात आणि पुन्हा 2 तास 3 तास ते घोटत बसतात. ती गोष्ट केल्यानंतर मला सांगा, याच्यात औषध किती आलं? मगाशी 1 किलो मध्ये 1 चमचा होतं आणि त्यातलं 1 चमचा मी याच्यात घातलं, आता हे 1,00,000 पॉवरचं औषध झालं. बुद्धीचं, अक्षराचं, सगळ्याचं मुख्य जे काम आहे ना, ते हेच आहे
की त्यातली शक्ती जी आहे सुप्त शक्ती, त्यालाच आपण अणुशक्ती असं म्हणतो. कणाकणामध्ये कणाकणामध्ये म्हणून आमच्याकडे म्हणले अणुरणीयान महतो महीयान आत्मा गुहायान निहितोस्य जंतो. अणूमध्ये परमाणूमध्ये स्त्र्यस रेणूमध्ये किती शक्ती आहे ही तुम्हाला या पद्धतीने पाहायला मिळते. विज्ञान हे आहे बरं. एखाद्या गोष्टीचा शोध लागतो ना, तो संशोधक जो असतो ना, तो दिवस रात्र तिथं काम करत असतो. त्याला शेजारी आणून ठेवलेलं अन्न आहे ते सुद्धा दिसत नाही. त्याला शेजारी आणून ठेवलेलं, त्याला तहान भूक विसरून गेलेला असतो, तेव्हा शोध लागतो. त्याशिवाय शोध लागत नाही. विज्ञान ब्रह्मे दिव्य जानात, विज्ञानाचा अर्थ हा असा आहे. आम्हाला सुद्धा एखादा मंत्र का म्हणतो तो, तुम्ही शनीची 7:30 आहे ना, तुम्हाला 23,000 जप करून घ्या म्हणतो. आम्ही सांगतो काय, 23,000 जप करून घ्या. बर म्हणलं ठीक आहे. तो माणूस मजेत असतो बर का, पैसे देतो, तुम्ही जप करा, माझ्या वतीने जप करा. 10 ब्राह्मण बसवले, ते सगळेजण जप करताय. चाललंय नीलांजन समाभासम रविपुत्रमाग्रहम छायामर्तन भूतम तन्नमाविशेष, सारखं सारखं चाललंय. अरे मजा सांगतो तुम्हाला, कंटाळा येतो. त्या 23 माळा होईपर्यंत केव्हा संपतंय? लाकडं फोडायला सांगा, पण जप करायला सांगू नका. बरं का, इतका कंटाळा येतो. पण तरी आपला आम्ही जप करतोय जप करतोय जप करतोय. हे सगळं झाल्यानंतर मी मागणं बघितलं, तिथून उठलो. काय त्यांनी चहा दूध दिलं तर घेतलं बरं का, दक्षिणा घेतली, आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर गप्प बसलं की नीलांजन समाभासम सुरूच. मी गप्प बसलोय, काही गरज नाही. ते 23 माळा केल्या ना मगाशी, ते आता मला पेडताय. तो म्हणजे शनीची पीडा म्हणतात ना, ती ही अशी बघा, तो सोडत नाही, मागं लागलाय. थोडक्यात काय, माझ्यामध्ये विज्ञानमय कोश जो आहे तो हा असा आहे, तो असा प्रकट होत असतो. आणि त्यांनी तो सूक्ष्म रूप धारण केलंय. आणि तो सूक्ष्म रूप धारण केल्यानंतर त्याला तो सांगत असतो, बाळ मला तुला काहीतरी द्यायचंय, मला तुला काहीतरी द्यायचंय. आणि इथेच त्यालाच आम्ही आमिष म्हणतो बरं. परमात्मा स्वतःचं दर्शन न देता काहीतरी आमिष म्हणून पुढे टाकतो. हे घे, खेळणं टाकतो पुढे. तुम्हाला मजा सांगतो बरं का. आता हे सांगितलं ना, नमः शिवाय, आमचे अभ्यंकर आहेत बघा, ते तुम्हाला थोडक्यात गंमत दाखवतील. थोडक्यात म्हणजे मग आपण विज्ञानमय म्हणून आनंदमयामध्ये आपोआपच जाऊया बरं का. याला वर्णक्रम असं म्हणतात बरं का. आणि नमः शिवाय, नुसता नमः शिवाय बरं का. पण आता ही गंमत बघा काय करते, त्या नमः शिवायचं काय होतं बघा. नमः शिवाय, नकार अकार मकार अकार एककार प्राकृतकार द्वित्व इकार मकार आकार यकार अकार. नमः शिवाय. नकारोदात्त अकार मकाराल्पप्रत्ययपतैरोज्जनस्फरित अकार वैकृतशकार प्राकृतशकार दृढधर प्रयत्न विक्रम संज्ञक ह्रस्वानुदात्त इकार वकारोदात्त आकार यकाराल्पतर प्रयत्नैरोज्जनस्फरित अकाराः. नमः शिवाय. अर्धमात्रिक नकार एकमात्रिकोदात्त अकार अणुमात्रिक विराम अर्धमात्रिक मकार एकमात्रिकाल्पतर प्रयत्नैरोज्जनस्फरित अकार अर्धमात्रिक विराम अणुमात्रिक शकार अर्धमात्रिक शकार एकमात्रिक दृढधर प्रयत्न विक्रम संज्ञक ह्रस्वानुदात्त इकार अणुमात्रिक विराम अर्धमात्रिक वकार द्विमात्रिकोदात्त आकार अणुमात्रिक विराम अर्धमात्रिक यकार एकमात्रिकाल्पतर प्रयत्नैरोज्जनस्वरित अकार द्विमात्रिक विरामः. नमः शिवाय. अर्धमात्रिक परांगभूत नकार एकमात्रिकोदात्त अकार अणुमात्रिक विराम अर्धमात्रिक परांगभूत मकार
एकमात्रिकाल्पतर प्रयत्नतैरोव्यञ्जनस्वरित अकार अर्धमात्रिक विरामात् अन्वर्धमात्रिक पूर्वपराङ्गभूत वैकृतशकार प्राकृतशकार द्वित्वात् एकमात्रिक दृढतर प्रयत्न विक्रम संज्ञक ह्रस्वानुदात्त इकार अणुमात्रिक विरामात् अर्धमात्रिक पराङ्गभूत बकार द्विमात्रिकोदात्त आकार अणुमात्रिक विरामात् अर्धमात्रिक पराङ्गभूत जकार एकमात्रिकाल्पतर प्रयत्नतैरोव्यञ्जनस्वरित अकार द्विमात्रिक विरामाः. नमः शिवाय. याच्यामध्ये आपण तोंड असं उघडतो ना, समृत कंठ आणि विवृत कंठ म्हणून आहे. असं उघडलं आणि असं उघडलं, पसरलं आणि असं केलं, हाही प्रकार त्याच्यामध्ये आहे. शब्दामध्ये किती गंमत आहे बरं का. हा कुठला स्वर आहे, हा षड्ज आहे का दैवत आहे का पंचम आहे, हे त्याच्यात आहे बरं का. कुठल्या पक्षाचा आवाज आहे बरं का, हे सगळं काय काय जे आहे ना त्या एकेका अक्षरावर गुंफलंय. इतकं मजेशीर आहे. आता समृतकंठोत्तिसंभार घोषाल्प प्राणाख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वजनिता विवृतनासिकोत्तरदंत मूलाधो भागस्थान जिह्वाग्रकर्ण स्पष्ट प्रयत्नार्धमात्रिक परांगभूता सूर्यदेवताक वैश्य जातिक मकारा समृतकंठोत्तिसंभाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वजनिता अत्युप समृतकल्पहनुस्थान तथा भूत उष्ठकर्ण समृत प्रयत्नैक मात्रिका भूमिदेवताक ब्राह्मण जाति सत्वगुण सहित तर्जन्यंगुलि रेखान्यास योग्य शरीरायामश्यक्ष्णीकृत गलबिलविनिश्रुत पुरुषध्वनिकाचार तुल्य गांधार स्वर हेतु भूत मूर्धस्थानोत्पन्नोदात्त स्वर गुणक वायुदेवताक ब्राह्मण जात्यकार अणुमात्रिक विराम समृतकंठोत्सिंबार घोषाल्प प्राणाख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता विवृतनासिकोत्तरोष्ठस्थानाधरोष्ठकर्ण स्पष्ट प्रयत्नार्धमात्रिक परांगभूता सूर्यदेवताक वैश्य जातिक मकार समृतकंठोत्संबाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता अत्युप समृतकल्पहनुस्थान तथा भूत उष्ठकर्ण समृत प्रयत्नैक मात्रिका चंद्रदेवताक वैश्य जाति अनामिकांगुल्यंत्य रेखान्यास योग्य शरीर उच्चैष्व नीचैष्व धर्मद्वय समाहृति जनित तदाश्रित विजातीय हय हे शातुल्य दैवत स्वर हेतुभूत कर्णस्थानोत्पन्नाल्पतर प्रयत्नतैरोव्यञ्जन स्वरित स्वर गुणक वायुदेवताक ब्राह्मण जात्यकार अणुमात्रिक विरामा विवृतकंठोत्थित विवारा घोषाल्प प्राणाख्या विवारा घोषाख्य महाप्राणाख्य बाह्य प्रयत्न विशिष्ट श्वास ध्वनिता विवृता तालुमू यशानां तालुः विवृता तालुमूल नैषा तालुस्थान जिह्वा मूलकर्ण ईशस्पृष्ट प्रयत्न अन्वर्धमात्रिक पूर्वपरांगभूता वायुदेवताक शूद्र जातिक वैकृतशकार प्राकृतशकार द्वित्वा विवृतकंठोत्थ विवाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता अत्युप समृत कल्पौष्ठ सहित जिह्वा मध्यकर्ण विवृत प्रयत्नैक मात्रिका अग्निदेवताक क्षत्रिय जाति तमो गुण सहित कनिष्ठिकांगुल्याद्य रेखान्यास योग्य शरीरह्रासैधित गलबिल विनस्रुत वृषभ ध्वनिक वृषभ ऋतुतुल्य गांधार स्वर हेतुभूत हृदयोत्पन्न दृढ़तर प्रयत्न विक्रम संज्ञक ह्रस्वानुदात्त स्वर गुणक वायुदेव अग्निदेवताक ब्राह्मण जातिक इकार अणुमात्रिक विराम समृतकंठोत्संबाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता उत्तरदंताग्रस्थान बहिरोष्ठान्तकर्ण ईशस्पृष्ट प्रयत्नार्धमात्रिक परांगभूता चंद्रदेवताक वैश्य जातिक वकार विवृतकंठोत्थित विवाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता अतिव्यस्त कल्पहनुस्थान तथा भूत उष्ठकर्ण विवृत प्रयत्न द्विमात्रिका
भूमि देवताक ब्राह्मण जाति सत्व गुण सहित तर्जन्यंगुली रेखान्यास योग्य शरीरायामश्यक्ष्णी कृतगल विल विनिश्चित पुरुषध्वनिका जार्तुल्य गांधार स्वर हेतुभूत मूर्धस्थानोत्पन्नोदात्त स्वर गुणक वायुदेवताक ब्राह्मण जात्याकार अणुमात्रिक विरामा शिवा समृतकंठोत्संवार घोषाल्प प्राणाख्य बाह्य प्रयत्न बाह्य समृतकंठोत्संवाराख्य बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता तालुस्थान जिह्वा मध्य पार्श्वभाग कर्ण ईशस्पृष्ट प्रयत्नार्धमात्रिक प्रांगभूता वायुदेवताक वैश्य जातिक अकार समृतकंठोत्संवार बाह्य प्रयत्न सहित नादध्वनिता अत्युत समृतकल्पहनुस्थान तथा भूतौष्ठकर्ण समृत प्रयत्नैक मात्रिका चंद्रदेवताक वैश्य जाति रजो गुण सहित नालिकांगुल्यं रेखान्यास योग्या उच्चैष्व नीचैष्व धर्मद्वय समाहृति जनित तथाश्रित विजातीय हयहे शातुल्य धैवत स्वर हेतुभूत कर्णमूल स्थानोत्पन्नाल्पतर प्रयत्नतैरोव्यंजन स्वरित स्वर गुणका वायुदेवताक ब्राह्मण जात्यकार दिमात्रिक विरामाः नमः शिवाय. काय झालं हो हे? पाच अक्षर त्याची 11 झाली काय. आणि ही सगळी जी आहे जो काही प्रकार आहे म्हणजे तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे असं हे स्वरूप आहे. आणि यालाच म्हणून विज्ञान म्हणलंय. विज्ञान ब्रह्म हे दिव्य जानात. आणि तुम्हाला प्रत्येकाला वेगळं विज्ञान दिसणार आहे. तुम्ही एकच राग आहे पण प्रत्येक जण वेगळा वेगळा गाईल. एकच राग आहे पण प्रत्येक जण वेगळा वेगळा वाजवेल. इतकी घराणी आहेत. प्रत्येक जण पतियाळा घराण्याचा वेगळा गाईल, ग्वाल्हेर घराण्याचा वेगळा गाईल. एकच तुमचा यमन राग असेल पण तो प्रत्येक जण वेगळा वेगळा गाईल. का? त्याला प्रत्येकाला वेगळं दर्शन होतंय त्या रागाचं. ते स्वरूप दिसताना त्याला वेगळं दिसतंय. एकच चित्रकार आहे म्हणजे एकच चित्र आहे आणि अनेक चित्रकार आहेत. त्यांना सांगितलं तू गणपती काढ रे, तो प्रत्येक जण काढताना गणपती वेगळा काढेल. असं का हो? तर यालाच विज्ञान म्हणतात. म्हणजे इथेच तुम्ही म्हणता ना त्याला की विष्णू सहस्रनाम. आम्ही सहस्रनाम ज्यावेळी घेतो एखाद्या देवाची त्यावेळी प्रत्येक वेळी त्याचं रूप वेगळं दिसत असतं. आणि तुला लाख आहेत, लाखो नाव आहेत आणि लाखो गुण आहेत तुझे. आणि त्याचं दर्शन विज्ञान कोशामध्येच घडणार. तुम्हाला एरवी त्याचं दर्शन घडणार नाही. आपण ते घटाचं उदाहरण देतो ना न्यायामध्ये. आणि तुम्ही 100 भांडी भरून ठेवलेली असली घट, 100 सूर्य दिसतात, होय की नाही? पण विज्ञान म्हणून जे आहे, अरे हे सगळं एकच आहे हे समजून सांगण्याचं जे काम करतं तो विज्ञानमय कोश आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही विज्ञानमय कोशामध्ये प्रवेश करता त्यावेळी अज्ञानाचा लवलेशही राहत नाही शिल्लक. अहो ज्ञानेश्वर महाराजांना अख्खी ज्ञानेश्वरी लिहायला लागली बरं का, सांगायला लागली. आता आपल्याला समजत नाही ती गोष्ट, सोडून द्या बरं का. पण एवढी मोठी त्याच्यावर त्या ज्ञानेश्वरी त्या भगवद्गीतेवर किती टीका झाल्या हो आतापर्यंत, अजून होत आहेत. किती टीका झाल्या. हा विज्ञानमय कोश आहे. पण ज्या अर्जुनाचा विज्ञानमय कोश जागा झालेला होता त्याला एकदा गीता सांगून कळली आणि लगेच तो म्हणला नष्टो मोहा. बरं का. आता काय करिष्ये वचनं तव. बरं का. तो लगेच म्हणला ना. का म्हणला हो? तर त्याला एकदा सांगून कळलं. आम्हाला एकदा सांगून कळत नाही. मुख्य प्रॉब्लेम काय आहे तो हा आहे, आम्हाला विस्मरण होतं. विवेकानंद पुस्तक वाचत पुढे पुढे चालले ते आणि वाचलेलं पान फाडून टाकत होते. पुढे पुढे चालले ते. मागे एक माणूस पानं गोळा करत येत होता.
आणि तो म्हणला की तुम्ही मॅड आहे का, हे काय करताय तुम्ही, इतकं चांगलं पुस्तक आणि तुम्ही फाडून चाललाय असं. ते म्हणले आता मला याची आता जरूर नाहीये बरं का, म्हणजे हे सांभाळत बसायची मला जरूर नाहीये. आणि त्यांनी धरलेली सगळी पानं आहेत, ते म्हणले कुठलंही पान विचार. त्यांनी कुठलंही पान विचारलं की ते लगेच बोलत होते. का तर आता त्यांच्या मेमरीत जाऊन बसलेलं होतं, त्यांना आता पुन्हा या इतर गोष्टींची जरूर नव्हती. माझा विज्ञानमय कोश ज्यावेळी तयार होतो त्यावेळी मला माझ्या बुद्धीमध्ये असं काही सामर्थ्य आलेलं असतं की पुन्हा सांगायचं नाही. एकदा सांगितलं समजलं, एकदा मी विचार केला तो नक्की झाला, दृढ झाला, आता पुन्हा 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 काही करायचं नाही. हे जे वैशिष्ट्य आहे हे विज्ञानमय कोशात गेल्याशिवाय कसं कळणार. मला हे जो संभ्रम जो पडत होता की त्या श्रीनिधीचं घनपारायण ऐकायला गेलो तो, अरे बाबा म्हणलं नुसती संहिता पाठ करणं अवघड आहे. आम्हाला लोक सांगतात बरं का कोणाकडं, गुरुजी आमचा नातू आहे ना तो गणपती अथर्वशीर्ष छान म्हणतो. बरं का, म्हण बाबा म्हणलं चांगलं आहे. अरे अकारणं मंदकरणं म्हणायचं, तू म्हणतोयस ते छानच आहे, ठीक आहे. पण तुम्ही मला सांगा, एखादा माणूस म्हणेल मी गणपती अथर्वशीर्ष म्हणतो, एखादा माणूस मी म्हणेल भीमरूपी म्हणतो, रामरक्षा म्हणतो. तुम्ही ज्यावेळी हे पाहाल की जो व्यक्ती 10,500 मंत्रांची पदं म्हणतो, जो व्यक्ती 10,500 मंत्रांचा क्रमपाठ म्हणतो, अशी गोष्ट आहे की कापूस पिंजून 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 झाल्यानंतर इतकं आता त्याच्यातलं प्रत्येक तंतू तो ओळखतोय, अशी त्याची स्थिती झालेली असते. आमच्याकडं आयुर्वेदामध्ये एक तूप बनवतात, तूप, त्याचं नाव शतधौत घृत. बरं का, बरं का, काय करायचं, 1 किलोभर तूप घ्यायचं, परात घ्यायची, त्यात पाणी घालायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेटत बसायचं. बरं का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ झाली की ते ठेवून द्यायचं तसं, की रात्री थंड हवा होती, ते तूप पुन्हा आळलं जातं आणि सकाळपर्यंत हे होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी ओतून टाकायचं, पहिलं दुसरं पाणी घालायचं, पुन्हा करायचं. असं 100 दिवस केलं की काय म्हणतात त्याला, शतधौत घृत. बरं का, त्यानंतर त्या तुपाला वास राहत नाही, त्याला चव राहत नाही, काही नाही. आणि पहिल्या दिवशी 1 किलो घेतलेलं तूप असतं ना, ते 100व्या दिवशी 100 ग्रॅम राहतं. बरं का, पण त्या तुपामध्ये सामर्थ्य एवढं असतं, राजयक्ष्मासारखा रोग आहे तो घालून टाकायचं सामर्थ्य त्या तुपात आलेलं असतं. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती किती फिरवायची, किती वेळ त्याच्याशी झटपट करायची. माझ्या सांगतो तुम्हाला, आपण सप्तशती म्हणतो बघा, आणि पहिल्याच अध्यायात काय, तो मधुकैटभ वर्णन आहे बघा. मधुकैटभ ते निर्माण विष्णूच्या कानातून निर्माण झाले, ते राक्षस होते, ते आले याच्या आणि विष्णूच्याच पोटावर नाचायला लागले. बरं का, आता विष्णू म्हणजे मोठा आहे, छोटा नाहीये. आणि त्यांनी बघितलं हे मध्ये काय स्तंभ दिसतोय हा, म्हणून ते हलवून बघायला लागले. ते ब्रह्मदेव हलायला लागले वर, त्यांच्या नाभी कमला, विष्णूच्या नाभी कमलातून आलेला तो स्तंभ दिसतोय. त्यांनी त्याच्याशी झटपट करायला लागल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले, अरे बाबा तू जागा हो, नाहीतर मी खाली पडीन, तू जागा हो बाबा. म्हणून ते निद्रादेवीचं रूप घेतलं. हे झालं, जागा झालं. त्यानंतर विष्णू बरोबर या मधुकैटभानी 5000 वर्ष मल्लयुद्ध केलं. 5 वर्ष झाली बाहुप्रहरण विभू, 5000 वर्ष यांचं युद्ध झालं. आणि विष्णू सुद्धा दमला बरं का, ते त्यांनी दमल्यासारखं केलं. त्यांनी दमल्यासारखं केल्यानंतर ते असुर आहेत, ते म्हणले, वरमरुही, आम्ही तुला वर देतो, बोल काय पाहिजे, होय की नाही. थोडक्यात काय आहे, आम्ही ज्या वेळेला तपस्या करतो, एखाद्या गोष्टीवर आम्ही खूप फोकस करतो,
खूप काही ना काहीतरी परिश्रम करतो, त्यानंतर आम्हाला वरप्रदान मिळतं. आणि वरप्रदान जे आहे तेच त्याच्या परमात्म्याच्या दर्शनाचं वरप्रदान मिळतं. इथेच माझा प्रवेश आनंदमय कोशामध्ये होत असतो. मला आनंदमय कोशामध्ये ज्यावेळी प्रवेश व्हायचा असतो तिथंच आहे आनंदाचे डोही आनंद तरंग. सगळीकडे जाल ना तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आनंदच दिसायला लागतो, दुःख दिसतच नाही. म्हणून मजा अशी आहे, त्या माणसाला कोणाचा जन्म झाला तर सुख नाहीये आणि कोणी मेलं तर त्याचं दुःख नाहीये. तो विदेह अवस्थेमध्ये आहे. त्याला तुम्ही खायला काय आणून ठेवलंय, तिखट आणून ठेवलंय का खारट आणून ठेवलंय, त्याला कशाच्या चवीचं काही नाहीये. समर्थांना त्या बाईने निखारे आणून घातले, पण त्यांनी खाल्ले, निखारे खाल्ले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणतायत आई कालचं छान होतं बरं का. म्हणजे थोडक्यात काय, ही जी अवस्था आहे आनंदमय अवस्था, ही प्राप्त होण्याकरता तुम्हाला तिथं प्रवेश करावा. मग इथे काय गंमत आहे, आनंदाचे स्तर आहे. हे थोडक्यात सांगतो आणि थांबूया बरं का, कारण हा विषय मोठा मजेशीर आहे. आणि किती मारुतीच्या 2 दिवस पाहिजे तो मारुतीच्या शेपटीसारखा वाढतो बरं का. पण काय हे आल्यामुळे काय आहे, आणखी मजा. तर आपल्याला नवीन विषय कळाला की नाही, की अक्षराशी कसं खेळायचं असतं, काय काय प्रकार आहे हा लक्षात येतो की नाही. हो, तर तिथं त्यांनी काय म्हणलंय, भीषास्माद वातपवते भीषोदयती सूर्य भीषास्माद अग्निश्चंद्रश्च मृत्युर्धावती पंचम इति. सगळ्यांना भीती आहे. वायू वाहतोय का तर त्याला कोणाची तरी भीती आहे. अग्नी प्रज्वलित का होतोय त्याला कोणाची तरी भीती आहे. भीषास्मात अग्निश्चंद्रच्या इंद्राला सुद्धा भीती आहे, म्हणून तो काम करतोय. त्याने काम नाही केलं तर खुर्ची जाईल. भीती त्याची आहे बरं का. दुसरा तयार आहे, तू नाही ना काम करत, दुसरा तयार आहे. त्यामुळे तो आपलं स्थान घालू देत नाही. आणि मग स एको मानुष आनंद. आम्हाला पहिल्यांदा काय होतं, माणसाचा आनंद. माणसाचा आनंद काय असतो, भूक लागली, छान भूक लागली मस्त बरं का, आणि पाहिजे ते अन्न मिळालं, आनंद झाला. आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ मानुष आनंद. सैको मानुष आनंद. म्हणजे युवा आणि साधू असू दे, त्याला उत्तम आशा असू दे, प्रबर आणि बल असलं तर त्याला मिळाला आनंद मनुष्य आनंद. मनुष्य आनंद आहे, बरोबर आहे. तुम्हाला एक मजा, या माणसाचा आनंद कसा आहे, तो क्षणिक आहे, थोडा वेळ आहे. थोडा वेळ गेला ना की त्याचा आनंद गेला. तुम्ही बघा, एखादी गाडी घेतली, ती गाडी घरी येईपर्यंत उत्सुकता असते बरं का. आणि ती गाडी आली ना तुमची, एक 8-10 दिवस त्याला अगदी ते काय कव्हर घालून ठेवतील, हे करतील ते करतील, पुसतील धुतील, सगळं 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 काय. 6 महिने जाऊ दे, काही नाही. आणि मग त्याला दुसऱ्या गाड्या दिसायला लागतात. याच्यापेक्षा हे सगळं प्रकरण लग्नाच्याही बाबतीत आहे बरं. मी फक्त एक गाडीचं उदाहरण दिलं, हेच प्रकरण कपड्याच्याही बाबतीत आहे. हे प्रकरण सगळीकडे लागू ठेवायचं बरं का. म्हणून या सगळ्याचा जर विचार केला तर हे सैको मानुष आनंद. या माणसाच्या आनंदापेक्षा तेये शतम मानुषा आनंदा 100 पट आनंद मनुष्य गंधर्वाचा आहे बरं. मनुष्य गंधर्व म्हणजे आता हे गायक आहेत की नाही मोठे मोठे, अहो काय त्यांची समाधी लागती, आणि ते स्वतःची लागती आणि दुसऱ्याची लावतात. आम्ही गणेशपुरीला
भीमसेन जोशींचं गाणं होतं आणि सकाळी होतं 9 वाजता. आणि पंडितजी येऊन बसले. 4 तंबोरे होते. ते माधव गुडी आणि ते उपेंद्र भट आणि सगळे ते श्रीकांत देशपांडे 4 जण शिष्य होते. पेटीला ते वालावलकर होते बरं का, पद्माकर वालावलकर आणि भरत कामत आणि असं सगळं तो. आणि त्याने रामकली राग गायला सुरुवात केली. षड्ज लावला पहिला, नुसता षड्ज लागला. पिन ड्रॉप सायलन्स होता. 5,000 माणसं होती तिथं ऐकायला, देशी विदेशी सगळी माणसं. आणि तुम्हाला सांगतो, गाणं चालू होतं, बडा ख्याल चालू होता. पहिली 50 मिनिटं त्यांचं सुद्धा कुठं लक्ष नव्हतं. ते फक्त आपल्याच तंद्रीत गात होते. आणि मला तर असं वाटलं की समोर त्यांच्या ते रामकली राग येऊन उभा राहिलाय आणि हे प्रत्येक आवर्तन घालतायत की त्यानं त्या रागाला जशी माळ घालावी असं वाटतंय. ते समेवर ज्यावेळी यायचे ना, अरे वा, अशा मुंग्या यायच्या अंगातून. काय म्हणतो ना, आनंद. ही जी क्रिया आहे ना, म्हणजे स्वतः तर आनंदात आहेच, पण दुसऱ्यालाही तो आनंद सागरामध्ये घेऊन जातो. अहो, संपली मैफल ज्यावेळी, सगळी छोटा ख्याल झाला आणि मैफल संपल्यानंतर माणसं टाळ्या वाजवायचे सुद्धा विसरून गेली ते बरं का, इतके. आणि मग काही सेकंद गेले, मग कडकडाट झाला. ही गोष्ट पाहिली आहे आणि मला आजही ती गोष्ट आठवली ना की मोठं वेगळं वाटतं. म्हणून मी मुद्दाम सांगतोय, स एको मनुष्य गंधर्वाणाम आनंद. मनुष्य गंधर्व, माणसाचा आनंद हा काय आहे हो? हे बघा, म्हणून यानंतर सैको मनुष्य गंधर्व, त्याच्यानंतर देवगंधर्व. माणसांना रिझवायचं काम इथे हे करतात. देवगंधर्व आहेत, ते देवांना रिझवायचं काम करतात. देवांनाही ते भूल घालतात आणि त्यांचा आनंद हा 100 पटीने वाढत जाणार आहे बरं का. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हे सगळे जे आनंद आहेत हे एकापेक्षा एक वाढत चालले. म्हणजे माणसाचा आनंद, मनुष्य गंधर्वाचा आनंद, देवगंधर्वाचा आनंद, त्यानंतर पितरांचा आनंद, त्यानंतर अजानजानां देवानां आनंद. हा, काही मंडळी अशी आहेत बरं का, अजानजानांचा एक अर्थ फारच छान आहे, पण जन्माला आलेले असे. हो, म्हणजे मी आता सातारा आलो होतो, तर मी तिकडेच जन्मालेला आहे. माझ्याहून तुम्हाला आनंद अधिक. हो हो. मला आणखीन एक जणांनी सांगितलं, या एका अजानजानां देवानाम आनंद, ते म्हणले हे जे अवतारी पुरुष येतात ना, जे भूमीवर तुमच्या तिथं अवतार घेतात, पण त्यांच्यामध्ये देवांश असतो. राम आला, कृष्ण आला, किंवा आणखीन जे जे म्हणून हे येतात अवतारी साधू जन आहेत अनेक. तुकाराम महाराज आलेत, रामदास स्वामी आलेत, हे सगळे जे आहेत ना हे अवतार आहेत. आणि त्यांनी दिलेला आनंद स एका अजानजानां देवानाम आनंद, त्यानंतर स एक कर्मदेवानां देवानाम आनंद. कर्म करणारे देव, अग्नी हा कर्म करतो, वायू हा कर्म करतो, म्हणजे काम करणारे देव, त्यांचा एक आनंद आहे, वेगळा आहे. स एको देवानाम आनंद, नुसते देव देव आपण म्हणतो, त्यांचा आनंद त्यांच्यापेक्षा 100 पट आहे. त्याच्यापेक्षा 100 पट आनंद जो आहे इंद्राचा आनंद आहे, त्यानंतर बृहस्पतीचा आनंद आहे, प्रजापतीचा आनंद आहे, आणि त्या सगळ्यानंतर लास्ट आनंद म्हणतात त्याने स एको ब्रह्मण आनंद, ज्याला आपण ब्रह्मानंद म्हणतो ना, हा ब्रह्मानंदाचा स्तर या मानुष आनंदापासून 10वा 11वा येतो बरं का. आणि तिथे ती अवस्था आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. इथं दुसरं काहीही नाही दिसत, फक्त आनंद आणि आनंद. नाही, माणूस, मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, पितर, त्यानंतर अजानजान बरं का, त्यानंतर कर्म करणारे, मग त्यानंतर नुसते देव आहेत ते, त्यानंतर इंद्र, बृहस्पती, प्रजापती आणि ब्रह्म.
हे सगळे स्तर पार करून झाल्यानंतर माझा मुक्काम आनंदमय कोशामध्ये राहतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांना एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही सगळ्यांना सांगता नाम घ्या नाम घ्या, हे करा ते करा, तुम्ही घेता का? माणसं विचारतात बरं का, तुम्ही घेता का कधी नाम? प्रत्येक जण येत आहे त्याला सांगताय तुम्ही नाम घ्या नाम घ्या. हे बघ म्हणले, मी घेतो, तुला बघायचंय का, तुला ऐकायचंय का, ये माझ्या इथे ये. महाराज झोपलेले होते आणि म्हणले माझ्या पायाला कान लाव जरा, माझ्या पायाला कान लाव, माझ्या हाताला कान लाव. त्या सगळ्यातून एकच नाम बाहेर पडत होतं. म्हणून त्याला म्हणायचं, हे आनंदमय कोशामध्ये सतत वावरणारी मंडळी आहेत, त्यांना बाकी कुठल्याही गोष्टीचं सुख दुःख कशातही नाहीये. मग मला जर पंचकोशातून मी जर, हे बघा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत की माझे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचतन्मात्रा आहेत, पंच महाभूत आहेत, त्याच्यात ही 5 जण जरा जोडून टाकूया आपण, बरं का. आणि उद्यापासून थोडं 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 जर त्याच्यात कुठे एंट्री होतीये का बघायचा प्रयत्न करूया, बरं का. अन्नापासून सुरुवात करूया. आणि या प्रत्येक गोष्टीत जर आम्ही थोडा थोडा प्रयत्न करायला लागलो तर परिणामी आमचे पंचकोश जे आहेत हे सुद्धा शुद्ध होतील. परमेश्वराला प्रार्थना करायची की याच जन्मात काय काय ते करून टाका, पण पहिली किटणं काढायला किती भीमबार वापरायला लागतील, किती सर्फ वापरायला लागेल, किती पितांबरीच्या पोळ्या वापरायला लागतील माहिती नाहीये, बरं का. पण हे सगळं जे आहे हे आपण करू शकतो, आपल्याला हे शक्य आहे. आणि जे काही आयुष्य मिळालेलं आहे किंबहुना त्यातलं जे काही शिल्लक आहे त्याच्यात आम्ही आता काहीतरी करू शकतो, एवढीच गोष्ट आहे. म्हणून नवा सप्तधातुर नवा पंचकोशः नवा पाणिपादौ न चोपस्थ पायुः चिलानंद रूप शिवोहम शिवोहम. नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम. खरं म्हणजे खरं हे ऐकायला आमच्या तारखेला अजिबात मिळत नाही. या सत्संगाची आम्ही राहायला पाहिजे, आयुष्य घालवायला पाहिजे. आम्ही आमचं याचं मनाला फार मोठं दुःख होतं. अहो तसं नाहीये, तुम्हाला दुःख होतं ना, हे दुःख सुखाचा भाग आहे. काही लोकांना तेही काही वाटत नाही. तीरावर आलेले संध्या करून घेतो.